छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात एटीएसच्या संभाजीनगर युनिटने एकाच वेळी कारवाई करत 14 जणांना ताब्यात घेतले आहे। पाकिस्तानच्या एका दहशतवाद्याच्या युजर आयडीशी संपर्कात असलेल्या 14 जणांची चौकशी सुरू आहे। या कारवाई दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील आरेफ कॉलनी, मिसारवाडी, कैलासनगर, राजनगर, हर्सुल आणि गंगापूर येथून 6 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। तर बीडच्या वडवणी येथून एकाला ताब्यात घेतले असून जालन्यातल्या अंबड आणि भोकरदन येथून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। धाराशिव मधून देखील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे। यासोबतच एक गाडी आहे छत्रपती संभाजीनगरची, जी राजस्थानला गेली होती। या गाडीचा मूळ मालक व विकलेला व्यक्ती ज्याच्या ताब्यात ही गाडी आहे त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे। ही गाडी राजस्थानला का गेली याची चौकशी एटीएस कडून सुरू आहे। तपास यंत्रणा संबंधित व्यक्तींचे संपर्क, सोशल मीडिया व्यवहार आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी करून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे।